Good evening, dear students. This is Ramakrishna Shende. Welcomes you in Genius English Coaching and Spoken class. And dear students, in this Learning English series, today we are going to learn the very important topic, noun case. Which topic? Noun case. Noun case. Okay. याला नाउन केसला मराठीमध्ये आपण विभक्ती हा टॉपिक म्हणतो. कोणता म्हणतो? विभक्ती. म्हणजे जो वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट असतो, आहे का, त्यांचे काय असते? विभक्ती असते. सो इन इंग्लिश देर आर 4 केसेस. हाऊ मेनी केसेस? 4 केसेस. देर आर 4 केसेस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये 4 केसेस असतात. कोणती कोणती? तर नंबर 1 नॉमिनेटिव्ह केस. इट इज ऑल्सो कॉल्ड सब्जेक्टिव्ह केस. याला सब्जेक्टिव्ह केस सुद्धा म्हणतो आपण. लक्षात ठेवायचं, कारण की आपल्याला प्रोनाऊनमध्ये सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉजेसिव्ह काय असतं ते आपल्याला शिकायचं आहे. नंबर 2 ॲक्युजेटिव्ह केस. ॲक्युजेटिव्ह केस. इट इज कॉल्ड ऑब्जेक्टिव्ह केस. यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो. ठीक आहे. मग थर्ड काय आहे? तर पॉजेसिव्ह केस. पॉजेसिव्ह केस. अँड फोर्थ वन इज डेटिव्ह केस. Okay, so how many cases are there? There are 4 cases. Nominative case, it is also called subjective case. Accusative case, it is also called objective case, and then possessive case, and then dative case. So these are the 4 cases. Now let's learn cases one by one in detail. So first is nominative case or subjective case. हे कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण की आपल्याला समजा आज आपण लहान विद्यार्थी असू किंवा शिकत असू किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असू, तर सगळ्याच लेवलवर हे कन्सेप्ट क्लिअर असले की समजायला लवकर होतं आपल्याला, नाही का. नॉमिनेटिव्ह केस किंवा यालाच आपण कोणतं केस म्हटलेलं आहे? सब्जेक्टिव्ह केस. मग सिंपल समजून घेऊ की सब्जेक्टिव्ह केस किंवा एखादं नाऊन नॉमिनेटिव्ह केसमध्ये केव्हा असतं? तर व्हेन अ नाऊन वर्क्स as a subject, as a subject in sentence. म्हणजे एखादं नाऊन कशाचे कार्य करत असेल? सब्जेक्टचं, किंवा ते सब्जेक्ट म्हणून वापरलं जात असेल, और used as subject in sentence. It is in nominative case. Nominative case. Okay. लक्षात ठेवायचे हे नॉमिनेटिव्ह. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे जेव्हा सब्जेक्टच्या नाऊनचा वापर आपण एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून करतो, बरोबर आहे, किंवा सब्जेक्ट म्हणून त्याचा वापर करतो किंवा ते सब्जेक्ट म्हणून वापरलं जातं, तेव्हा ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये. एक्झाम्पल लिहू आपण. स्टुडंट्स लर्न इंग्लिश. बघा, सब्जेक्ट. आता ह्या ठिकाणी सब्जेक्ट काय? पण मागे म्हटलं यूज ऑफ नाऊन इन द सेंटेन्सेस ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट ऑलवेज कम्स बिफोर हो. ह्या ठिकाणी हा स्टुडंट्स हा जो नाऊन आहे हा काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि हा इंग्लिश हा नाऊन आहे हा ऑब्जेक्ट आहे, कारण की ऑब्जेक्ट हा नेहमी वर्बच्या नंतर येतो. तर हा जो स्टुडंट्स नाऊन आहे हा सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, म्हणजेच नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. किंवा दुसरं वाक्य घेऊ आपण. इंग्लिश इज taught by राम सर. आता इंग्लिश इज टॉट बाय राम सर. ह्या ठिकाणी आपण कशाच्याबद्दल बोलतो आहे? सब्जेक्ट काय असतं? ज्याच्याबद्दल बोलतो. द पर्सन, प्लेस ऑर थिंग अबाउट विच वी स्पीक, दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट. बरोबर आहे. मग इंग्लिशच्या बद्दल बोलतो आहे.
म्हणून हा इंग्लिश काय आहे, सब्जेक्ट आहे, नाऊन आहे. आपण पुन्हा एक उदाहरण घेऊ. टीचर्स गाईड स्टुडंट्स. बघा ह्या ठिकाणी मी स्टुडंट्स घेतलेलं आहे, पण तो आपला सब्जेक्ट काय आहे, टीचर. सब्जेक्ट नेहमी व्हर्बच्या किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. पुन्हा एक वाक्य घेऊ आपण. द कार इज ड्रिवन बाय द ड्रायव्हर. असी द कार. कार हा नाउन आहे. So the underlined words in these sentences, for example, students, English, teacher, or the car, all these are subject. Okay? तर यांची मग केस कोणती आहे, नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस. मग एखाद्या वाक्यातलं सब्जेक्ट ओळखायचं असेल तर आपण हूने किंवा व्हाटने प्रश्न विचारायचे. कुणाला, व्हर्बला आणि ऑब्जेक्टला. तर आपल्याला सब्जेक्ट मिळतो. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की आपण जेव्हा ॲक्टिव्ह आहे स्पेसिफाय आहे शिकतो त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट तर ओळखता येतो पण ऑब्जेक्ट ओळखतो ते समजू शिकू आपण. तर ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट काय ते समजणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला समजा आयडेंटिफाय करायचं असेल तर कसं प्रश्न विचारायचं, व्हर्बला आणि म्हणून एक टिप म्हणून लिहू किंवा नोट म्हणून लिहू ह्या ठिकाणी की सब्जेक्ट किंवा व्हेन वी आस्क क्वेश्चन टू verb and object with who or what, we get subject as answer. म्हणजे जेव्हा आपण व्हर्बला, वाक्यातील व्हर्बला आणि ऑब्जेक्टला हू किंवा व्हाटने प्रश्न विचारतो तेव्हा जे आन्सर मिळतं आपल्याला ते सब्जेक्ट असतं. जसं बघा, हू लर्न इंग्लिश. आपण प्रश्न विचारला हू लर्न इंग्लिश, नाही का. तर आपल्याला जसं हू लर्न इंग्लिश लिहिलेलं आहे आपण, तर आपल्याला आन्सर काय मिळतं, स्टुडंट्स. स्टुडंट्स हा आन्सर मिळतो, बरोबर आहे. किंवा मग व्हॉट इज टॉट बाय राम सर. राम सरांद्वारे काय शिकवली जाते, तर काय आन्सर मिळतं आपल्याला, इंग्रजी. दुसरा प्रश्न कसा विचारला पण, व्हॉट इज टॉट बाय राम सर, बरोबर आहे. तुम्ही ते सेम हू गाईड स्टुडंट्स, हू गाईड स्टुडंट्स, हू गाईड टीचर्स गाईड. किंवा व्हॉट इज ड्रिवन बाय द ड्रायव्हर, व्हॉट इज ड्रिवन द कार. सो व्हेन वी आस्क क्वेश्चन विथ हू और व्हॉट टू वर्ब अँड ऑब्जेक्ट वी गेट सब्जेक्ट. इज दॅट क्लिअर. अँड सब्जेक्ट्स आर इन नॉमिनेटिव्ह केस. आपला परीक्षेमध्ये नॉमिनेटिव्ह केस काय आहे किंवा सब्जेक्टिव्ह केस काय आहे हे ओळख विचारलं जात नाही, पण सब्जेक्टिव्ह केस काय असते आणि ती कुणाची असते ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे जो सब्जेक्ट असतो, कर्ता असतो मराठीमध्ये म्हणून आपण कर्ता, कर्त्याची नेहमी प्रथमा विभक्ती असते. आलं का लक्षात. ज्याच्याबद्दल बोलतो तो आपण सब्जेक्ट असतो. इंग्रजीमध्ये सब्जेक्ट हा नेहमी व्हर्बच्या अगोदर येतो. इज दॅट क्लिअर. चला ठीक आहे. समोर आपण सेकंड केस कोणती आहे, ॲक्युजेटिव्ह केस. तर आपण ॲक्युजेटिव्ह केस करू. ॲक्युजेटिव्ह केस यालाच कोणतं नाव दिलेलं आहे आपण, ऑब्जेक्टिव्ह केस. मग आपण जसं जेव्हा आपण नाऊनचा वापर सब्जेक्ट म्हणून करतो तेव्हा ते सब्जेक्टिव्ह केस किंवा नॉमिनेटिव्ह केसमध्ये. त्याच प्रकारे जेव्हा नाऊनचा वापर काय, व्हेन नाऊन इज यूज ॲज ॲन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्समध्ये त्या नाऊनचा वापर काय म्हणून होत असेल, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून होत असेल. बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, हे लक्षात ठेवायचं. तर ॲज ॲन ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स इट इज इन ॲक्युजेटिव्ह केस और ऑब्जेक्टिव्ह केस. यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह केस सुद्धा म्हणतो. मग याचे एक्झाम्पल घेऊ आपण. आता बघा, राम सर टॉट स्टुडंट्स. राम सर टॉट स्टुडंट्स. या ठिकाणी स्टुडंट्स हा काय, नाऊन आहे, बरोबर आहे.
आणि तो ह्या ठिकाणी ऑब्जेक्टचं काम करतो आहे. मग अशी आपण स्टुडंट सुरुवातीला घेतलं होतं ते सब्जेक्ट होतं. मग हा कोणत्या केसमध्ये आहे? ॲक्युजेटिव्ह केसमध्ये आहे. क्लिअर. पण सेकंड पुन्हा आय टॉट कोणतेच घेऊ पण इंग्लिश. मी इंग्रजी शिकवलं. काय शिकवलं? इंग्रजी शिकवलं. मग इंग्लिश हा काय आहे? नाऊन आहे. त्याचा आपण ऑब्जेक्ट म्हणून वापर करतो आहे. अँड दॅट्स वाय इट इज इन ॲक्युजेटिव्ह केस. पुन्हा तिसरं सेंटेन्स घेऊ आपण. वी हेल्प द नीडी. आम्ही जरूरतमंद लोकांची मदत करतो. बघा हा नीडी काय आहे? ॲडजेक्टिव्ह मित्रांनो, हा नाऊन नाही आहे. आता बघा तुम्हाला एक रूल सांगतो आहे. नीडी हा काय? ॲडजेक्टिव्ह, नाऊन नाही. आणि आपण काय म्हटलं? सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट हे नाऊन असतं. बरोबर आहे. परंतु जेव्हा कोणत्याही ॲडजेक्टिव्हच्या समोर द हा आर्टिकल लागतो तेव्हा ते नाऊनचं कार्य करतं आणि ते प्लुरल नाऊन असतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जेव्हा ॲक्टिव्हाइज, स्पेसिफाईज किंवा इतर टॉपिक शिकू तर त्यावेळेस द नीडी असेल तर त्याच्यासोबत प्लुरल व्हर्ब घ्यायचं. प्लुरल व्हर्ब काय? जसं आर आहे, हॅव आहे. लक्षात. सो द वी हेल्प द नीडी. द नीडी हा काय? नाऊन आहे. आणि ते कशाचे काम करत आहे? ऑब्जेक्टचे कार्य करत आहे. ओके. फोर्थ, स्टुडंट्स लर्न ग्रामर. काय शिकतात विद्यार्थी? ग्रामर. ग्रामर हा नाऊन आहे अँड दॅट इज ऑब्जेक्ट. मग हाऊ टू फाइंड आउट ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की जेव्हा आपल्याला ॲक्टिव्हाइज स्पेसिफाईज करायचं असतं मित्रांनो त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नसतो. मग अशा वेळेस विद्यार्थी कन्फ्यूज होतात. ते आपण व्हाईसच्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघू. पण ऑब्जेक्ट मग कसं ओळखायचं? हाऊ टू फाइंड आउट ऑब्जेक्ट from the sentence. Ask question with whom. लक्ष द्या. whom or what to सब्जेक्ट अँड व्हर्ब. मग अशी बघा ऑब्जेक्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलेलं होतं? सब्जेक्ट फाइंड आउट करण्यासाठी काय केलं होतं? व्हर्बला आणि ऑब्जेक्टला प्रश्न विचारलं होतं नॉमिनेटिव्ह केसमध्ये. ह्या ठिकाणी आपल्याला कुणाला प्रश्न विचारायचे आहे? सब्जेक्टला आणि व्हर्बला. कशाने? हुमने आणि व्हॉटने. बघा तुम्हाला मिळतं उत्तर. जर उत्तर मिळत असेल म्हणजे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. बघा राम सर टॉट स्टुडंट्स. हुम डीड राम सर टीच? हुम डीड राम सर टीच. आता मी असं प्रश्न विचारणार नाही की हुम डीड राम सर टॉट. बघा मित्रांनो आपल्याला ग्रामर आता आपण टेन्स वगैरे नंतर शिकणारच आहोत. त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये बघू. पण आताच सांगतो तुम्हाला की इथं डीड का बरं आलं? कारण की हा V2 फॉर्म आहे. ठीक आहे ना. मग आपण त्याच्या टीच केलेलं आहे कारण की डीड बाहेर पडल्या ते नंतर बघू. तर हुम डीड राम सर टीच याचं उत्तर काय म्हणतं? राम सरांनी कुणाला शिकवलं? कुणाला शिकवलं? स्टुडंट्सनं. उत्तर मिळालेलं आहे. ते काय आहे? ऑब्जेक्ट आहे. किंवा मग मी दुसरा प्रश्न कशाने विचारतोय? व्हॉटने. व्हॉट डीड आय टीच? मी काय शिकवलं? काय शिकवलं? इंग्लिश. हे काय? ऑब्जेक्ट आहे. किंवा हुम डू वी हेल्प? आम्ही कुणाची मदत करतो? आपलं आन्सर काय म्हणतं? द नीडी. गरजूंची मदत करतो. जरूरतमंद लोकांची आम्ही मदत करतो. स्टुडंट्स लर्न ग्रामर. व्हॉट डू स्टुडंट्स लर्न? विद्यार्थी काय शिकतात? काय शिकतात? ग्रामर. म्हणजे तुम्ही हुमने किंवा व्हॉटने प्रश्न विचारला कुणाला? सब्जेक्टला आणि व्हर्बला तर तुम्हाला वाक्यातील ऑब्जेक्ट मिळतं. समजा तुम्हाला उत्तर मिळत नसेल व्हॉटने किंवा हुमने प्रश्न विचारल्याच्या नंतर तर समजायचं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही आहे. आणि त्या ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट नसतो मित्रांनो तो व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतो. काय असतो? मग ट्रान्झिटिव्ह व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय आहे ते आपण शिकू. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक, इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. हे सगळं बघा इंग्रजी ग्रामर आणि मराठी ग्रामर एक दुसऱ्याशी जुळलेलं आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आपल्याला कोरिलेशन करता आलं पाहिजे नाही का. त्याला कनेक्टिंग द डॉट्स म्हणतो आपण इस्टू जॉबच्या भाषेमध्ये. इस्टू जॉब कोण होते त्यांच्याबद्दल तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला माहीत होईल. आणि आपण इस्टू जॉबसारख्या लोकांच्या जीवनापासून बरंचसं काय शिकायचं असतं मित्रांनो. त्याच्यावर कधीतरी आपण बोलू.
की एक कॉलेज ड्रॉपआउट व्यक्ती, त्यांना केवढी मोठी कंपनी आज आहे ज्याचं मोबाईल खरेदी करायला लोक लाईन लावतात, प्री बुकिंग करतात, बरोबर आहे. असं काहीतरी ते नाही का एक हे आहे काय म्हणतात त्याला, रेडिओवर आरजे कार्तिक आय थिंक, कुछ करके दिखाओ ऐसा की दुनिया चाहे करना आपके जैसा. आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की लोक आपल्यासारखं करू इच्छितील. सर आलं लक्षात तुमच्या अक्युजेटिव्ह केस. तर आपण 2 केस शिकलेले आहेत ठिकाणी, नॉमिनेटिव्ह केस अँड अक्युजेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केसलाच आपण सब्जेक्टिव्ह केस म्हणतो आणि दुसरं काय अक्युजेटिव्ह केस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. जेव्हा नाऊनचा वापर आपण सब्जेक्ट म्हणून करतो ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये किंवा नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं, आणि जेव्हा ऑब्जेक्ट म्हणून करतो तेव्हा ते ॲक्युजेटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं. इज दॅट क्लिअर? चलो लेट्स गो टू नेक्स्ट केस. तिसरं आपण कोणतं लिहिलं होतं? पजेसिव्ह केस, बरोबर. पजेशन शो करतो, ओनरशिप शो करतो. अ नाउन which shows possession or ownership. Ownership is in possessive case. जे नाउन काय शो करतो? पजेशन शो करतो किंवा मालकी शो करतो, ते नाउन कोणत्या केसमध्ये असतं? पजेसिव्ह केसमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल जसं मी म्हटलं की धिस इज रामसर्स क्लास. हा क्लास जो आहे रामसर्सचा क्लास आहे. रामसर्स म्हणजे ह्या क्लासवर बिलॉंगिंग कोणाची आहे? रामसरची. हा बघा सर्स लिहिलेलं मी, SIR सर अपॉस्ट्रॉफी येस. Sachin's batting is classic one. सचिन तेंडुलकरला जेव्हा आपण बॅटिंग करताना बघतो क्रिकेटच्या मैदानावर, आता ते खेळत नाही, निवृत्त झालेले आहेत, पण खरोखरच जबरदस्त नाही का. म्हणजे पहिली डबल सेंचुरीसुद्धा सचिननेच मारली. तर ह्या ठिकाणी सचिन्स लिहिलेलं आहे आपण, सचिन्स बघा, सचिन लिहिलं आहे आणि अपॉस्ट्रॉफी एस. तर हे काय शो करतो? ओनरशिप शो करतो. सचिन्स स्टाईल बॅटिंग, कोणाची बॅटिंग? सचिनची बॅटिंग. किंवा ही पुल्ड डॉग्स टेल. कुणाची टेल? डॉग्स टेल. हुज टेल? डॉग्स टेल. डॉग त्याला अपॉस्ट्रॉफी एस लावलं. सो द नाउन विच शो पजेशन इट इज इन पजेसिव्ह केस. मग पजेसिव्ह केसचे नाउन तुमच्या लक्षात आलं असेल की सगळे नाउन हे कशाने बनतात? अपॉस्ट्रॉफी एस लावून बनतात. इज दॅट क्लिअर? मग अपॉस्ट्रॉफी एस लावण्याचे काही नियम आहेत मित्रांनो. असं नाही की सरळ म्हणजे अपॉस्ट्रॉफी मार्क दिला आणि त्याला एस लावलं. ओके, तर आपण बघू आता ते सुद्धा की हाऊ टू यूज पजेसिव्ह, हाऊ यूज ऑफ पजेसिव्ह किंवा फॉर्मेशन ऑफ, ज्याला पजेशन म्हणतो. फॉर्मेशन ऑफ पजेसिव्ह नाउन. फॉर्मेशन ऑफ पजेसिव्ह नाउन. आता हे फॉर्मेशन ऑफ पजेसिव्ह नाउन काय आहे? तर बघा, जे सिंग्युलर नाउन असतं, कोणतंही सिंग्युलर नाउन आर फॉर्म इनटू पजेसिव्ह बाय ॲडिंग अपॉस्ट्रॉफी. हा बघा अपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलं आहे, अपॉस्ट्रॉफी यस. म्हणजे याला आपण अपॉस्ट्रॉफी ना आणि त्याच्यानंतर काय लिहिणार? यस लिहिणार, अपॉस्ट्रॉफी यस. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचे आहे प्रियाचे पॅरेंट्स, आई वडील, प्रियाज पॅरेंट्स समजलं सर. प्रियाज पॅरेंट्स आर व्हेरी गुड, काइंड, जे काही द्यायचं असेल. राहुलचे वडील, राहुल्स फादर.
म्हणजे कोणतेही सिंग्युलर नाव असेल. किंवा आपल्याला म्हणायचे आहे वाघाची डरकाळी. वाघाची म्हणजे वाघ काय, टायगर, टायगर अपोस्ट्रोफी एस, टायगर्स. आणि मग डरकाळीला काय म्हणतो आपण, रोरिंग किंवा रोर, टायगर्स रोरिंग. मोबाईलच्या कवर म्हणायच्या मला, मोबाईलच्या कवर नाही का, आजकाल सगळ्यात प्रिय गोष्टी कोणतं असेल आपल्यासाठी सगळ्यांसाठी, तर काय, मोबाईल. म्हणजे आपण एकदाचे जेवण विसरू शकतो परंतु मोबाईल विसरू शकत नाही. मोबाईल्स कवर. मला म्हणायचे एखादा मुलाची बाईक असेल, मुलाची नाही का, तर मुलगा असेल म्हणजे बॉय, मग त्याला अपोस्ट्रोफी बॉयज बाईक. ठीक आहे. एखादा मुलीची बॅग असेल, मुलीची बॅग, आपण काय लिहिणार, गर्ल, लिहिलं गर्ल अपोस्ट्रोफी एस बॅग. Girls bag. Okay. So now see, all these are singular noun. आणि ह्या सिंग्युलर नाउनला आपण काय लावलेलं आहे, अपोस्ट्रोफी एस लावलेलं आहे त्याचे पॉझिटिव्ह शो करताना. आता बघा, जर नाउन प्लुरल असेल, प्लुरल नाउन्स एंडिंग विथ यस, ज्या प्लुरल नाउनच्या एंडिंगला काय असेल, यस असेल, एंडिंग विथ यस, प्लुरल नाउन्स एंडिंग विथ यस टेक ओनली apostrophe. Apostrophe after it. After it. Yes is not written with apostrophe. या गोष्टीला समजून घ्या. म्हणजे एखादं प्लुरल नाउन ज्यांचं एंड कशाने होत असेल, येसने होत असेल, तर त्याचं पॉझिटिव्ह शो करताना आपल्याला काय करायचं आहे, फक्त अपोस्ट्रोफी मार्क लिहायचे आहे, त्यानंतर येस लिहिण्याची गरज नाही. आपण एक्झाम्पल बघू. आता आपल्याला म्हणायचं आहे की मुलांचं हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल, तर आपण कसं लिहिणार, बॉईज लिहिलं, मग फक्त इथं अपोस्ट्रोफी मार्क देणार, ह्यानंतर येस लिहिण्याची आवश्यकता नाही. बॉईज हॉस्टेल. इज दॅट क्लिअर. मला म्हणायचे मुलींची शाळा, कन्या शाळा, कोणती शाळा, कन्या शाळा, मुलींची शाळा, मग काय लिहिणार आपण, गर्ल्स लिहिलं, प्लुरल झालं ना, शेवटीला येस येतोय, मग फक्त आपण अपोस्ट्रोफी मार्क देणार. याच्यानंतर समजा आपण येस लिहिलं तर ते चुकीचं होईल. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. गर्ल्स स्कूल, बरोबर आहे. कुत्र्यांचं भुंकणं, रात्रीला कुत्र्यांचं भुंकणं ऐकू आलेलं होतं, कुत्र्यांचं म्हणजे काय म्हणू आपण, डॉग्स. डॉग्स लिहिलं, डॉग्स बार्किंग. स्पॉइल्ड माय स्लीप ॲट नाईट, म्हणजे कुत्र्यांच्या भुंकण्याने रात्रीला माझी झोप खराब झाली. किंवा समजा आपल्याला एखादं हे घ्यायचं आहे की मांजर म्हणा किंवा घोडा म्हणा, हॉर्स घेऊ आपण, हॉर्स, हॉर्स नाही, हॉर्सेस, येस, हॉर्सेस. हॉर्सेस म्हणजे स्टेबल आहे त्यांचे नाही का, हॉर्सेस, हॉर्सचं स्टेबल. स्टेबल, स्टेबल म्हणजे काय, ते ज्या ठिकाणी राहतात. स्टेबल फॉर हॉर्स, हॉर्सेस. सो इज दॅट क्लिअर. ज्या प्लुरल नाउनच्या शेवटीला यस येत असेल, काय येत असेल, येस येत असेल, तर त्यांचं पॉझिटिव्ह लिहिताना फक्त अपोस्ट्रोफी लिहायचं असतं, अपोस्ट्रोफी मार्क द्यायचं असतं, त्याच्यानंतर येस लिहिण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. आता बघा, अपोस्ट्रोफी मार्क हा कॉमासारखाच दिसतो. फरक काय अपोस्ट्रोफी मार्क आणि कॉमामध्ये, कॉमा हा लेटर्सच्या खाली असतो, ते सेपरेट करण्यासाठी, आयटम सेपरेट करण्यासाठी लिहितो आपण, बघू ते नंतर पंच्युएशनच्या टॉपिकमध्ये. अपोस्ट्रोफी मार्क हा लेटर्सच्या वर असतो, हे पॉझिटिव्ह शो करायला. कळलं.
पक्का? चला ठीक आहे. मग याचा तिसरा रूल सुद्धा मित्रांनो, की हे झालं सिंग्युलर आणि प्लुरल, पण ज्या प्लुरल नाऊनच्या शेवटीला, इथंच लिहू आपण, ज्या प्लुरल नाऊनच्या शेवटीला येस नसतं त्याचं मात्र पॉझिटिव्ह केस करताना आपण अपोस्ट्रोफी एस लावतो. प्लुरल नाउन्स which do not end with yes, जे येसने एंड होत नाही, आर फॉर्म इनटू पॉझिटिव्ह केस बाय ॲडिंग अपॉस्ट्रॉफी यस. अपॉस्ट्रॉफी यस जोडून आपण त्याचं, जसं मला म्हणायचे आहे मुलांचा पार्क, मुलांचा पार्क. मग मुलांच्यासाठी काय शब्द आहे मित्रांनो? चिल्ड्रन. बरोबर आहे. आता बघा इथं काय आहे? चिल्ड्रन, REN. मग आपण इथं अपॉस्ट्रॉफी देणार आणि यस लिहिणार, चिल्ड्रन्स पार्क. ओके. समजा दुसरं घेतलं इथं आपल्याला म्हणायचं आहे की सलून आहे, सलून नाही का, मेन्स सलून, मेन्स. पण काय लिहितो? मेन्स सलून. ओके. वुमेन्स पार्लर, मग काय लिहिणार आपण? वुमेन पार्लर. सो have understood how to form the possessive nouns, singular and plural. Friends, one thing you have to pay attention again, की possessive case हे फक्त लिव्हिंग ऑब्जेक्ट किंवा लिव्हिंग थिंग्सचंच बनतं. नॉन लिव्हिंग थिंगचं पॉझिटिव्ह केस बनत नाही. त्याचं पॉझिटिव्ह केस बनवताना आपण वेगळ्या प्रकारे करतो, ते सुद्धा आपण बघून घेऊ. ठीक आहे. Possessive case is formed of only living animals. लिव्हिंग ॲनिमल्स म्हणजे आता ॲनिमल्सच म्हणू आपण, पुरुष किंवा ॲनिमल वगैरे असतील जे काही ॲनिमल्स नाही का. जसं मला म्हणायचे आहे की सिंहाची ते नाही का मॅन, लॉयन्स किंवा लॉयन्सचा जबडा, सॉरी लॉयन्स जॉ, खतरनाक वाटतो नाही का, लायन्स जॉ. किंवा आपल्याला म्हणायचे आहे भीमाचं माईट, भीमाची ताकद, किंवा हनुमानची शेपटी जिने लंका जाळलेली होती, तर काय लिहिलं आपण? हनुमान्स टेल नाही का. तर हनुमान लिव्हिंग आहे, लॉयन्स. किंवा आपण म्हटलं लोकांचे ओपिनियन, पीपल हे जिवंत असतात, पीपल्स ओपिनियन लोकांचे. आजकाल मांडत नाही म्हणा, बरेचसे लोक तर कधी बरेचसे लोक तर बिलकुल काही निष्क्रिय असतात. आपल्या देशात काही झालं, ते झाले तरी काही प्रतिक्रिया नाही, जी रे नको मित्रांनो. आपण जिवंत आहोत, जिवंत असायलाच पाहिजे. टीचर्स टीचिंग, बघा बऱ्याचशा टीचर्सची टीचिंग असते नाही का, त्यांची स्टाईल असते. कुणाला कोणत्या टीचर्सची टीचिंग आवडते, कुणाला कुणाची टीचिंग आवडते. तर टीचर्स टीचिंग, त्या सरांची टीचिंग किंवा त्या मॅमची टीचिंग खूप छान आहे, आपण म्हणतो. टीचर्स टीचिंग. सो ऑल दीज आर लिव्हिंग. तर आपण यांच्या अपॉस्ट्रॉफी केस म्हणजे पॉझिटिव्ह केस बनवलेला आहे. परंतु नॉन लिव्हिंग जे असतात, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स पॉझिटिव्ह इज फॉर्म by using preposition of.
ऑफ ही प्रिपोजिशन यूज करून आपण नॉन लिव्हिंग थिंगची काय बनवतो, पजेसिव्ह केस बनवतो. लक्ष द्या. बघा मला म्हणजे एखादा मुलाचा चेहरा म्हणायचे आहे तर आपण म्हणू राम्स फेस, जसं हा राम्स फेस किंवा रामचा चष्मा. परंतु मला एखादा पुस्तकाचा कवर म्हणायचे तर आपण बरेचदा बोलताना म्हणतो माय बुक्स कवर इज व्हेरी नाईस, व्हेरी अट्रॅक्टिव्ह, बट दॅट्स रॉंग. माय बाईक्स कलर, आपण बरेचदा म्हणतो माय बाईक्स कलर इज व्हेरी फंटास्टिक. माय होम्स कलर, माय होम्स स्ट्रक्चर, रॉंग. आपण काय म्हणणार, द कवर ऑफ माय बुक, द कलर ऑफ माय बाईक. India's capital is Delhi, wrong. India's capital is not. The capital of India is Delhi. The capital of India is Delhi. So is that clear? माझ्या मोबाईलचा कवर खूप महागडा आहे किंवा माझ्या मोबाईलचा कवर खराब झालेला आहे. माय मोबाईल्स कवर इज गॉन किंवा डॅमेज. नो, द कवर ऑफ माय मोबाईल. इज दॅट क्लिअर? माझ्या फॅन्सचे ब्लेड वाकलेले आहेत, माझ्या फॅन्सचे ब्लेड वाकलेले आहेत, रॉंग. द ब्लेड्स ऑफ माय फॅन. हा माझ्या बॉटल्सचा कॅप जी आहे, माझ्या बॉटल्सची कॅप आहे, हे ढक्कन आहे, हे काय झालेलं आहे, तुटलेलं आहे. माय बॉटल्स कॅप, नो, द कॅप ऑफ माय बॉटल. क्लिअर? ओके माय फ्रेंड. So in this way we have learned nominative case, accusative case and then possessive case. Is that clear? Now the fourth one is dative case. Dative case. तसं मित्रांनो आपण तीनच केस शिकतो, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस अँड पजेसिव्ह केस. म्हणजे डेटिव्ह केस चौथं कुठून आलेलं आहे? तर कधी कधी काय असतं मित्रांनो, एखाद्या वाक्यामधनं दोन ऑब्जेक्ट असतात, ज्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. तर त्यावेळेस जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो ना, आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करा आणि मी तुम्हाला खूप छान प्रकारे सांगणार आहे. आणि कुठेही तुम्हाला नाही समजलं मला विचारा तुम्ही, नक्कीच. विल हॅव द व्हेरी गुड कम्युनिकेशन. लिटरली आय मस्ट से, आय विल नॉट लेट माय स्टुडंट्स डाऊन. मी कधीच माझ्या विद्यार्थ्यांना पळू देणार नाही. मला अजून काही अपडेट करायचं असेल माझ्यामध्ये मी करणार नक्कीच. क्योंकि आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे काय, की आपण जीवनभरसुद्धा ज्ञानसागरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपण गुडघ्याभर पाण्यातच पोहोचू, एवढं हे अथांग ज्ञानसागर आहे. त्यामुळे नो बडी इज परफेक्ट. यार कोणी म्हणतात की आय एम व्हेरी परफेक्ट, आणि माणसाने अहंकार कधीच करू नये, एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे मी तुम्हाला काही ज्ञान वगैरे देत नाही आहे, पण अहंकार कधीच करू नये. पैशाचाही करू नये, सौंदर्याचाही करू नये आणि ज्ञानाचाही करू नये. आणि जेवढे हे गोष्टी तुम्ही दुसऱ्यांसाठी देता किंवा करताना तेवढं तुम्ही एक बेस्ट व्यक्ती बनता. ठीक आहे? आणि आपल्याला बेस्टच बनायचं आहे, अदरवाईज सगळं वेस्ट आहे. सो डेटिव्ह केस, व्हेन देर आर टू ऑब्जेक्ट्स इन द सेंटेन्स, देर आर टू ऑब्जेक्ट्स in the sentence, that is direct and indirect. आता डायरेक्ट अँड इनडायरेक्ट म्हटलं की सर्व स्पीचेस येतं नाही का आपल्याला, नाही. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सो इन सच केस द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज, सो इनडायरेक्ट object is in dative case. मग अशा वेळेस जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो मित्रांनो त्याची डेटिव्ह केस असते. म्हणजे केव्हा डेटिव्ह केस असते? जेव्हा वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतील, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्यावेळेस इनडायरेक्ट ऑब्जेक्टची केस डेटिव्ह असते. आता लक्ष द्या आपण, राम सर
आपण आपलंच उदाहरण घ्यायचं. राम सर टीच. आता टीच बरोबर आहे का? नाही, चुकलेलं आहे. टीचेस. हे टेन्समध्ये शिकू आपण. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाला काय लागतं? यस यस किंवा आय एस. लक्षात ठेवायचं मित्रांनो. राम सर टीचेस कुणाला शिकवतात? स्टुडंट्सला शिकवतात, नाही का? ह्या ठिकाणी बघा, हा एकच ऑब्जेक्ट असतं तर आपण कदाचित त्याला ॲक्युजेटिव्ह केस म्हटलं असतं, पण ह्या ठिकाणी आपण लिहू राम सर टीचेस स्टुडंट्स इंग्लिश. आता बघा, ह्या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट आहेत. राम सर विद्यार्थ्यांना शिकवतात, हा स्टुडंट्स हा एक ऑब्जेक्ट आहे, आणि राम सर इंग्रजी शिकवतात हा एक ऑब्जेक्ट आहे. तर अशा वेळेस मित्रांनो, जो व्हाटने उत्तर येतो तो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, आणि जो हुमने उत्तर येतो, हुम डज राम सर टीच. आता मग अशी बघा, मी व्हाटच्या सोबत डीड वापरला होता, मग तरी डू वापरलेला होता. आता मी डज वापरत आहे. आता डज का बरं वापरत आहे? कारण येस लागलेला आहे. आपण शिकू नंतर टेन्समध्ये वगैरे, घाई करायची नाही. छान शिकणार आहोत आपण, एक एक कन्सेप्टला क्लिअर करणार आहोत, बिलकुल घाबरायचे नाही. राम सर आहे ना. राम सर टीचेस स्टुडंट्स इंग्लिश. सो स्टुडंट्स इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इंग्लिश डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर हा जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट स्टुडंट्स आहे याची आहे डेटिव्ह केस. हा डेटिव्ह केसमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला समजा एखादा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये परीक्षेमध्ये दिलं असेल आणि स्टुडंट्स हा अंडरलाईन असेल अँड आयडेंटिफाय द केस, आणि तुम्हाला 4 ऑप्शन असतील तिथं, नॉमिनेटिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केस, डेटिव्ह केस, पजेसिव्ह केस. तर तुम्हाला हा काय लिहायचे? डेटिव्ह केस लिहायचे. 2 ऑब्जेक्ट असतील. क्लिअर? पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण. पीपल ऑफर गॉड द फ्लावर्स. लोकांनी गॉडला फुलं वाहलीत. काय वाहलीत? फुलं वाहलीत. व्हॉट डू पीपल ऑफर? द फ्लावर्स. अँड हुम डू पीपल ऑफर फ्लावर्स? गॉड. हुम. मग ह्या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट आहे, एक हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. सर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, याची केस डेटिव्ह केस आहे. क्लिअर? मला वाटतं 2 सेंटेन्स सफिशियंट समज नाही करता. आपण सेंटेन्स बरेच बनवू शकतो, नाही का? जसं प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना मेडल्स दिले. प्रिन्सिपल गेव स्टुडंट्स मेडल्स. आय डिस्ट्रीब्युटेड चॉकलेट्स अमंग माय स्टुडंट्स, किंवा आय डिस्ट्रीब्युटेड स्टुडंट्स और चिल्ड्रन चॉकलेट्स. त्या ठिकाणी चिल्ड्रन काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि त्याची डेटिव्ह केस आहे. इज दॅट क्लिअर? तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या 4 केसेस आहेत. नॉमिनेटिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केस, possessive case and dative case. I hope that you understood this topic very simply and in a very easy manner. आणि हे लक्षात ठेवायचं, कारण की हेच टॉपिक जर तुम्ही कोरिलेट केलं बरोबर तर मराठी व्याकरणामध्ये सुद्धा किंवा हिंदी व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. तर ह्या ठिकाणी आपण थांबू आणि उद्या पुन्हा नव्या टॉपिकसोबत येऊ. तोपर्यंत स्टे ट्यून विथ इंग्लिश, जीनियस इंग्लिश लर्निंग सिरीज, अँड बी जीनियस. ओके, हॅव गुड डे, गुड नाईट.